आज आपण बनवतोय मक्याची एक रेसिपी। त्यासाठी आपण घेतला आहे 2 चमचे रवा, मोठी पळी 2 चमचे, दोन चमचे रवा घेतला आहे, अर्धा चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा दही, त्याला मस्त मिक्स करू आपण। दही आणि रवा, बेसन पीठ, त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करू। आता हा रवा थोडा 5 मिनिटं आपण भिजायला ठेवू, तो मस्त फुगून निघेल। हा रवा आपण फुगायला ठेवू 5 मिनिटासाठी। आता आपण वाटण वाटून घेऊ। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, अद्रक, जिरं घेतले। हे आता आपण वाटून घेऊ। हे बघा, आपण हे वाटून घेतलं आहे, हे बाजूला ठेवू। आपला रवा फुलतोय तोपर्यंत आपण ह्या मक्याचे दाणे काढून घेऊ। हे बघा, आपण मक्याचे दाणे काढून घेतलेत आता पूर्ण। आता यांना स्वच्छ धुवून घेऊ। त्याच्यात पाणी टाकू, स्वच्छ धुवून घेऊ। आता हा जो रवा आपण भिजत टाकला आहे, याच्यामध्ये आपण हे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिऱ्याची पेस्ट टाकून घेऊ। पुन्हा झाकून ठेवू। आता आपण हे मक्याचे दाणे त्याच मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा, आता हे मक्याचे दाणे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ। हे बघा,
आपण बारीक केले, एकदम बारीक नाही करायचे, थोडे जाडच ठेवायचे. आता आपण ह्या भिजवलेल्या रव्यामध्ये हे टाकू. चांगलं मिक्स करू. हे बघा, मी मक्याचे दाणे एकदम बारीक नाही केले, नुसते क्रश केले. आता आपण ह्याच्यात मीठ टाकू. चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊ. थोडी हळद टाकू, ती पण मिक्स करू. भरपूर कोथिंबीर टाकायची. हे बघा, थोडी राहू दिली मी. पण मिक्स करू. ह्याच्यात तुम्ही व्हेजिटेबल्स टाकू शकता, ढोबळी मिरची, गाजर, काकडीचा खीस. हे सगळं एकदम मस्त मिक्स झालं. आता आपण फ्राय पॅन तापायला ठेवू. हे बघा, फ्राय पॅन तापायला ठेवला आहे. ह्याच्यात आपण आता तेल सोडू. थोडं तेल तापू देऊ. तेल तापलंय, ह्याच्यात आपण टाकू तीळ. पांढरे तीळ टाकू आपण. कढीपत्ता टाकू. गॅस हळू करू. आता आपण ह्या मिश्रणामध्ये टाकू इनो. थोडासा इनो टाकू. त्याला मस्त एकजीव करून घेऊ. जास्त पातळ नाही करायचं. आपण हे तिळे आणि कढीपत्ता टाकलाय ना, त्याच्यावर हे अलगद सोडू. गॅस मी हळूच ठेवला आहे. थोडंसं ह्याला पसरू. मक्याचे ढेंडरे याच्यावर झाकण ठेवू आणि ह्याला चांगली वाफ येऊ देऊ. हे अजून झालं नाही, आपण ह्याला वरतून पण तिळ्या टाकू.
चांगलं वाफवू देऊ. गॅस मीडियम ठेवू. पुन्हा झाकू. थोडा वेळ लागतो चांगलं खरपूस व्हायला. थोडी कोथिंबीर पसरवून देऊ आपण. अजून ते चांगलं ब्राउनिश झालं नाही नंतर आपण अजून त्याला होऊ देऊ. झाकण ठेवू. आता आपण ना ह्याला उलटवू. झालंय तयार ते. खूप छान लागतं. एक वेळा तुम्ही करून बघा. छोटे छोटे पण करू शकतात तुम्ही. एवढं मोठंच करायला पाहिजे असं काही. आता झाकण न ठेवता याला मीडियम आचवर चांगलं शिजू द्यायचं. हे बघा आता हे छान तयार झालं. याला आपण काढून घेऊ डिशमध्ये. हे बघा मक्याचे ढेंडरे. कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक वेळा करून खा. मस्त लागते.